नमस्कार मंडळी. तर सोयाबीन आणि मटारची रस्सा भाजी मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याला थोडक्यात आपण व्हेज चिकन म्हणू शकतो, कारण मी यामध्ये बटर चिकन मसाला वापरलेला आहे. आणि सोयाबीन भिजत घातले होते, 1-2 तासामध्ये छान भिजतात आणि नंतर बारीक करून घेतले. त्यानंतर फोडणीला बटरमध्ये सगळे खडे मसाले घालून घेतलेत आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून छान परतवून घेतलं. त्यानंतर हे आपलं वाटण नेहमीप्रमाणे कांदा टमाट्याचं वाटण छान परतवून घेतलं. आणि आता आपल्याला त्यामध्ये हे सोयाबीन हे बघा सुंदर भिजलेले आहेत. आपले लंकेचे मसाले, तर त्यामध्ये लाल तिखट आणि आपला किचन किंग मसाला थोडासा घातला होता. आता यामध्ये मटार घालायची, त्यानंतर सोयाबीनही घालून घ्यायचे आहेत, कारण दोन्ही एकत्र शिजलं की छान होऊन जातं आणि ग्रेव्हीलाही छान रंग आला आहे बघा. त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे मीठ वगैरे घालून ही रस्सा भाजी माझी तयार आहे. तर अगदी तुम्ही नक्की ट्राय करा. चपातीसोबत खूप छान लागते. आणि अजून कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्ही बनवून बघितली का आणि याची चव तुम्हाला आवडली का. तर एक कमेंट करायला अजिबात कंजूसी करू नका. धन्यवाद.